बोला बोला अध्यक्ष महाराज या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे। अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य येत आहे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य नानाभाऊ तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। दिनांक 30 जून 2025 पासून काय करताय तुम्ही, काय करताय, काय योग्य नाही, बरोबर नाही। दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटासाठी, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार। तुम्ही खरं तर तुमच्याकडनंही अपेक्षा मुळीच नव्हती। ना बसा बसा बसा। अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे। खरं तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं, त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका। आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल। आपण जागेवर बसा। अध्यक्ष महोदय, एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, खालती उतरा, काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही।
शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, या पद्धतीची आमची भूमिका आहे. नाना पटोले यांचा आज दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. राजदंडाला स्पर्श केल्यानंतर पटोलेंवर कारवाई करण्यात आली. लोणीकरांच्या वक्तव्यामुळे नाना पटोले सभागृहात आक्रमक झाले होते.